ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून ओळखले जाणारे महत्त्वाचे शहर म्हणजे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख असून याला संस्कृतीचे माहेरघर आणि विद्येचे केंद्र असेही संबोधतात. खंडाळा घाटातून सकाळच्या वेळी निसर्गाची सुंदर दृश्ये आपल्या डोळ्यात साठवत कल्याण ते पुणे असा सुमारे 2.5 तासांचा प्रवास करून मी पुणे स्टेशनला पोहोचलो. तर मित्रांनो, आता आपण 2 ते 2.5 तासाच्या प्रवासानंतर पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागे आहे पुणे रेल्वे स्टेशन. तसं पाहायला गेलं तर ही माझी पुणे रेल्वे स्टेशनची दुसरी व्हिजिट आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील 6 ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघूया पुन्हा आपल्याला मानसिक समाधान देतो का ते. तर आता आपण इथं बाहेर जाऊया आणि बघूया प्रायव्हेट गाडी पकडून आपण आपल्या पहिल्या स्पॉटला जाऊया. चला. मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटला, ते म्हणजेच पुण्यातील कसबा पेठेमधील कसबा गणपतीला. हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. चला. कसबा गणपती मंदिर हे पुण्यातील कसबा पेठेत आहे. हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील असून पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते. 1630 साली जिजाबाई पुण्यात आल्या तेव्हा पुणा हे एक लहान गाव होते. त्याच काळात पुण्यात गणपतीची एक मूर्ती सापडली, जी खूप पवित्र मानली गेली. जिजाबाईंनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कसबा गणपती मंदिराची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी या गणपतीला ग्रामदैवत घोषित केले. कसबा गणपती हा पुण्याचा सर्वात प्राचीन गणपती मानला जातो. कसबा गणपती हे केवळ एक मंदिर नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जोपासली जाते. आपलं दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. या मंदिराचा इतिहास सुमारे 125 वर्षांहून अधिक जुना आहे. दगडूशेठ हलवाई हे मूळचे कर्नाटकातील होते, पण पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी हलवाई व्यवसाय सुरू केला आणि त्यातून त्यांना मोठी संपत्ती मिळाली. त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुःखद घटना घडली. प्लेगच्या साथीत त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांनी गमावला. या अपघातानंतर संतांच्या सल्ल्यानुसार त्यांनी इसवी सन 1893 मध्ये हे मंदिर उभारले. पुण्यातील हे मंदिर गणपती भक्तांसाठी अत्यंत पूजनीय आणि प्रेरणादायक स्थान आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या तिसऱ्या स्पॉटला आलो आहोत, ते म्हणजेच लाल महाल. तर माझ्या पाठीमागे आहे हा लाल महालचा प्रवेशद्वार. आणि पुण्यामध्ये ना प्रचंड अशी ट्रॅफिक आहे हो, जशी मुंबईला जशी ट्रॅफिक आहे तशी. आम्ही दगडूशेठला गेलो, परंतु बाहेरून दर्शन घेतलं आणि बघितलं प्रचंड ट्रॅफिक. सो चला, आता आपण आतमध्ये जाऊया आणि लाल महाल एक्सप्लोर करूया. लाल महाल हे पुणे शहरातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले महाल आहे. याचे बांधकाम इसवी सन 1630 साली शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्या पत्नी जिजाऊ आणि पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी केले होते. शिवाजी महाराजांचे बालपण याच लाल महालात गेले. येथेच त्यांनी स्वराज्याची बीजे रुजवली. अनेक ऐतिहासिक घटना या महालाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी याच महालात विश्रांती घेतली होती. मूळ लाल महाल इंग्रज काळात नष्ट झाला होता. सध्याचा लाल महाल हा पुणे महानगरपालिकेने पुन्हा बांधलेला आहे. लाल महाल म्हणजे केवळ एक वास्तू नाही, तर तो आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि अभिमानाची सजीव साक्ष आहे. बघितले आणि आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता पेटपूजा केली पाहिजे,
कारण की ब्रेकफास्टसाठी मिसळ शोधत होतो, परंतु ना बरंच लेट झालं. त्यामुळे आता डायरेक्ट आपण जेवण करणार आहोत. तर पुन्हा आता आपण कसबा गणपतीच्याच बाजूला आम्ही ॲक्च्युली घरगुती जेवण शोधतोय, की जेणेकरून पोटाला त्रास होणार नाही. तर इथे आम्ही एन्क्वायरी केली, तर आम्हाला इथे एक खानावळ आम्हाला पाहायला मिळाली, हॉटेल स्वानंद म्हणून. तिथे आता आपण घरगुती जेवण जेवणार आहोत. चला बघूया काय काय आपल्याला ताटामध्ये खायला मिळते ते. चला. चपाती, भाजी, वरण, भात, दही आणि सोबत चटणी असा काहीसा शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. खरंच प्रवासामध्ये जर असं एखादं घरगुती जेवण आपल्याला जेवायला मिळालं तर जणू काही आपण आपल्या घरीच जेवतो असं वाटतं. जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. पोट भरून जेवण केलं आणि आपल्या पुढच्या ठिकाणाला निघालो. शनिवारवाडा हा पुण्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा वाडा पुण्याच्या मध्यवस्तीत शनिवार पेठ या भागात स्थित आहे. या वाड्याचे बांधकाम पहिले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1730 रोजी सुरू केले असून हे बांधकाम इसवी सन 1732 रोजी पूर्ण झाले. मित्रांनो, आपण पोट भरून घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला आणि आता आपण आलो आहोत आपल्या चौथ्या स्पॉटला, ते म्हणजेच पुण्यामधील शनिवार वाडा. माझ्या पाठीमागे आहे शनिवार वाडा आणि आज आहे रविवार. आणि या रविवारी चुकून पण कोणी ना पुण्यामध्ये फिरायला यायचं नाही, कारण की भरमसाठ अशी ट्रॅफिक या ठिकाणी. आणि शनिवार वाड्याला देखील बघताय तुम्ही, प्रचंड अशी गर्दी आहे. हे पेशव्यांचे मुख्य निवासस्थान असून याचे नाव शनिवारवाडा असे ठेवण्यात आले कारण याचे भूमिपूजन शनिवारी झाले होते. 1828 साली वाड्याला एक भयंकर आग लागली, ज्यात वाड्याचा मोठा भाग जळून खाक झाला. आजही या वाड्याच्या फक्त भिंती आणि काही अवशेष पाहायला मिळतात. 1773 साली नारायणराव पेशवे यांची हत्या येथेच झाली, म्हणून आजही रात्री काका मला वाचवा असा आवाज येतो. वाडा सुमारे 625 बाय 315 फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रात पसरलेला आहे. वाड्याला 7 दरवाजे होते, त्यातील प्रमुख म्हणजे दिल्ली दरवाजा, जो मुख्य प्रवेशद्वार आहे. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्याचा एक ऐतिहासिक आणि रहस्यमय वारसा आहे, जो आजही पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. मित्रांनो, आता आपण आपल्या 5व्या पॉईंटला आलो आहोत, ते म्हणजेच माझ्या पाठीमागे आहे राजा दिनकर केळकर म्युझियम. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि म्युझियम एक्सप्लोअर करणार आहोत. चला. राजा दिनकर केळकर म्युझियमच्या आतमध्ये आले आहोत आणि आपण पाठीमागे बघतोय अतिशय सुंदर अशा जुन्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲक्च्युली 3 फ्लोअर असं हे म्युझियम आहे. तर आता आपण 1 बाय 1 सगळे फ्लोअर्स बघणार आहोत आणि इथली माहिती देखील जाणून घेणार आहोत. चला. हे संग्रहालय डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांनी आपला मुलगा राजा याच्या स्मरणार्थ उभारले आहे, म्हणून संग्रहालयाला राजा हे नाव दिले. 1962 साली हे संग्रहालय सुरू झाले. नंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाला अर्पण केले. 1920 ते 1960 दरम्यान त्यांनी देशभरातून हजारो ऐतिहासिक वस्तू गोळा केल्या. संग्रहालयाच्या रचनेबद्दल सांगायचे झाले तर संगीत वाद्य गॅलरी, शस्त्रास्त्रे आणि कवच, मस्तानी महाल, वस्त्र आणि दागिने विभाग, सजावटीच्या वस्तू आणि उपयोगी उपकरणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राजा दिनकर केळकर संग्रहालय हे केवळ एक संग्रहालय नाही, तर भारतीय संस्कृतीचा जिवंत इतिहास आहे. हजारो वस्तूंच्या माध्यमातून हा संग्रह आपल्याला पूर्वीच्या काळात घेऊन जातो.
शेवटच्या ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजेच पाताळेश्वर केव्ज. तर माझ्या पाठीमागे आपल्याला केव्ज पाहायला मिळत आहेत आणि आतमध्ये भगवान शंकरांची पिंड देखील आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि भगवान शंकरांचं दर्शन घेणार आहोत आणि इथला परिसर एक्सप्लोअर करणार आहोत. चला. पाताळेश्वर लेणी पुणे शहरात जंगली महाराज रस्त्यावर आहे. ही एक प्राचीन दगडात खोदलेली गुहा मंदिर आहे. हे मंदिर 8व्या शतकात म्हणजे सुमारे 1200 वर्षापूर्वी बांधले गेले. हे राजकोट राजवंश कालात खोदले गेले. पाताळेश्वर म्हणजे पाताळातील देव भगवान शंकर. हे मंदिर एका मोठ्या दगडातून खोदलेले आहे. एक शिवलिंग, एक मोठा नंदी आणि बाजूला इतर देवतांच्या मूर्ती आहेत. नंदी मंडप हा वर्तुळाकार असून त्याला सुंदर खांब आहेत. येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. काही लोक मानतात की पांडवांनी वनवासात येथे विश्रांती घेतली होती. पाताळेश्वर लेणी हे एक प्राचीन, सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे. हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिकदृष्ट्याही फार महत्त्वाचे आहे. इतिहासाची साक्ष, श्रद्धेची शांतता आणि संस्कृतीची ओळख ही आजच्या पुण्याच्या प्रवासात अनुभवायला मिळाली. हा प्रवास फक्त पाहण्यापुरता नव्हता, तो अनुभवण्यासारखा होता. खरंच सगळंच मनाला समाधान देणारं होतं. आणि हो, आजच्या या प्रवासातून मला तरी मानसिक समाधान मिळालं. तुम्हाला देखील आजच्या या प्रवासातून मानसिक समाधान मिळालं का, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.